हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आज आपण अनबॉक्स करतोय आपल्या नवीन लेन्सला. जसं की तुम्ही बघतो माझ्या ॲक्शन 4ला ही लेन्स होती पहिले. ही लेन्स माझी तुटली गोवाला. गोवा म्हणजे पूर्ण गोव्याचा पूर्ण ट्रिप झाली पूर्ण, पण गोव्याच्या रिटर्न प्रवासात स्टेशनवरती उभे होतो तेव्हाच माझ्याकडनं चुकून तेव्हा कॅमेरा पडला आणि त्याची लेन्स फुटलेली. तर ही अशी फुटली याची. एक समोरचा फक्त लेन्स फुटलेली, बाकी कॅमेराला काहीच डॅमेज नाही आला पूर्ण. तर मग आपण आता याला मागवलेली आहे न्यू लेन्स, जी आहे MG RJ ब्रँडची. सो आपण याला अनबॉक्स करू आता. आणि ब्रँडचं नाव आहे शायद मॅगिन्स नाव आहे. सो याच्यात टोटल 4 लेन्स आहेत. लाईक ही तर नॉर्मल वापरू शकतो आपण, म्हणजे ती जी होती लेन्स तशी सेम ही आहे. म्हणजे आता ND फिल्टरवाले खूप आहेत, 1 2 3 प्रकारचे आहेत. माझ्यात आता प्रॉपर मला नाव तर माहीत नाही, पण तरी बघू आपण याच्यात जर नाव लिहिलं असेल तर. हे CPL लेन्सचं नाव आहे. आणि अजून ही ND16 आहे आणि ही वाली ND8 अँड ही लास्टवाली आहे ND32. सो असे 4 प्रकारचे लेन्स आहेत आपले. आणि हे मला पडलेले अराउंड 2800ला काहीतरी पडलेले. जर तुम्हाला पाहिजे असेल याची लिंक पण मी पाठवून देईल डिस्क्रिप्शनमध्ये. थोडेफार ॲक्सेस तिथे आलते काय का, तर हे काहीतरी आलं याचं काय माहीत नाही आपल्याला. आणि याचं क्लिनिंग वगैरे पण आलं फुल एकदम. आणि याचे ग्लासेस पण आलते की आपण याचं काय बोलता याला, जे आपण स्क्रीन गार्ड लावतो आपण तसे याला स्क्रीन गार्ड पण आलते. सो हे स्क्रीन गार्ड कॅमेऱ्याचे. आज आपण हे पण लावून टाकू कॅमेऱ्याला आणि आपण फुल एकदम प्रॉपर आपण सगळं दाखवू कसं काय करायचं असतं. सो पहिलं आपण हे बघू याच्यात काय शायद याच्यात क्लिनिंगचं काहीतरी आहे आणि पाऊस आलेला आहे. वेट, आपण थोडा पाऊस गेल्यानंतर आपण करू. ओके, सो आपल्याला ह्याच्यात हे भेटलं, क्लिनिंग याचं भेटलं आहे. सो आपण याच्याने पहिले कॅमेरा क्लीन करून घेऊ पूर्ण एकदम प्रॉपर. कारण आपल्याला याच्यावरती सगळं आपण स्क्रीन गार्ड आणि ते सगळं लावायचं आपल्याला. म्हणजे जर आपण धूळ असली ना तर ते याला कायमची धूळ चिटकून जाईल. म्हणजे जोपर्यंत आपण ते स्क्रीन गार्ड त्याचं काढत नाही किंवा लेन्स काढत नाही तोपर्यंत. बघू शकता की एकदम प्रॉपर धूळ निघते सगळी, की असं नाही नुसतं की पाऊलं पाणी दिलं त्यांनी. आणि हे कसं यांचं काहीतरी असेल पण केमिकल, मग याच्याने थोडं ते स्क्रीनसाठी पण चांगलं असेल ते. ओके सो सगळं झालेलं आहे. याला तर फेकून देऊ. हा एक आहे पण हे नंतर वापरू, आता सध्या एकच. सो पहिले आपण त्याची फ्रंट स्क्रीनची लेन्स आहे जी ती काढू. आणि चिटकवायचं आहे कसं मला प्रॉपर अजून माहीत नाही आहे. शायद याला ग्लू वगैरे पण दिसत नाही असं काय. बॅक काय ते लिहिलं आहे, दिस स्टिकर हेल्प्स टू रिमूव्ह द मास्क फ्रॉम द स्क्रीन गार्ड. ओके, सो याला असं गार्ड आहे एक प्रकारचं. आणि हे पहिले प्रॉपर असं नीट ठेवू. सॉरी. सो एक लेन्स तर प्रॉपर लागलेली आहे. थोडं कष्ट झाले पहिले, पण एकदा लागलेली आहे. सो आता ही लेन्स तर झाली आहे. आता बॅक स्क्रीनची लेन्स लावू आपण. सो हिचं पण सेम तसंच आहे. ओके, सो पहिले पुसून घेतलं आहे तसं, तर एकदा थोडं. ओके, डन. एकदम नीट हाताने करायला पाहिजे हे सगळं. ज्याला येत आहे त्यानेच करावं. जसं मला येत नव्हतं, पण आता आपल्याकडे कोण आहे नाही असं. ओके, सो परफेक्टली ही पण लागलेली आहे आपली. ओके, डन. सो दोन्ही साईडचे आपल्याला स्क्रीन लावून झालेले आहेत. जे आहे याची लेन्स लावायचं. आणि 4 लेन्स आहेत, पण तुम्हाला दाखवतो मी प्रत्येक लेन्सचं कसं आहे. पण आपली मेन लेन्स पहिले लावून दाखवतो तुम्हाला मी नॉर्मल अशी. तर याला असं गोल फिरवायला असतं लाईक स्क्रूसारखं. तर याला असं टाकायचं आणि गोल 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 फिरवायचं. सो काही टेन्शन नाही राहणार याला. आणि आपल्याला याचा पण गार्ड भेटलेला आहे, स्क्रीन गार्ड. सो आपण ते पण एकदा लावून घेऊ याला.
म्हणजे मेन जी आपली स्क्रीन आहे ती. ओके, थोडं प्रेस करून तुम्हाला थोडं हे करावं लागेल, कारण थोड्या याच्यात एअर राहते आहे. ते एअर फक्त नाही राहिले पाहिजे, बस, बाकी काय नाही. ओके, तुम्ही बघू शकता याच्यात आपली समोरची स्क्रीन लागलेली आहे, ही पण लागलेली आहे आणि ही पण लागलेली आहे. सो असं आता फुल्ली प्रोटेक्टेड झालेला आहे आपला कॅमेरा DJI Action 4. आता याच्यावरती भले चुकून असं दगड लागला किंवा काय लागला तर स्क्रीनला याचं डॅमेज जाणार नाही. जे लास्ट डॅमेज असेल ते स्क्रीन गार्डला जाईल. सो तुम्हाला दाखवतो चारही लेन्सचा व्ह्यू कसा आहे आणि लुक कसा आहे. सो चला आता भेटूया एक Action 4मध्ये. सो आता ही पहिली लेन्स आहे आपली, जी नॉर्मल आपली जी असते कॅमेऱ्याची. त्याच्याने हा व्ह्यू बघा कसा वाटतो आणि याच्यातून थोडा ब्राईटनेस असा कमी होतो आहे. सो बघू याचं काय, पण नॉर्मल आहे, याच्यात काय एवढं हे नाही. जसं आपल्याला बाहेर दिसेल तसं दिसेल, जेवढं बाहेर ऊन असेल तेवढं याच्यात पण दिसणार. सो हे नॉर्मल आहे. सो आता आपण बघूया दुसरीवाली ND18 का काहीतरी आहे, त्याचं नाव सांगतो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ. सो आता ही लेन्स आहे ND16ची आहे. सो याच्यात असा व्ह्यू आहे. ह्याच्यात पण जास्त मला एवढा फरक जाणवत नाही, पण कॅमेऱ्याच्या व्हिडिओमध्ये समजेल तुम्हाला की फरक कसा आहे, केवढा आहे. ओके, सो नेक्स्ट लेन्स. सो आता ही व्हिडिओ आहे ND32 फिल्टरमधनं. सो याच्यात पण असंच मला कॅमेऱ्यामध्ये एवढं फरक जाणवत नाही, पण आपण नंतरनं जेव्हा एडिट करायला व्हिडिओमध्ये घेऊ फोनमध्ये तेव्हा आपण बघू, तेव्हा समजेल शायद की किती फरक पडतो याच्याने. पण फरक तर पडतो, असं थोडं काळोख तर वाटते. पण मेन म्हणजे याची लाईक टेस्टिंग उन्हामध्ये करायला पाहिजे होती, तर उन्हामध्ये जास्त लगेच कळतं आपल्याला की कसं आहे. पण आता सगळी सावली आहे, पावसाळ्याचं वातावरण आहे म्हणून. बट ठीक आहे. सो आता नेक्स्ट लेन्स. सो आता ही व्हिडिओ आहे ND8 म्हणणं. सो याच्यात थोडासा जास्त लाईट दिसते बरोबर. त्यात ND32मध्ये थोडं कमी वाटतं, म्हणजे डार्क वाटतं खूप जास्त. ह्याच्यात खूप ब्राईट वाटतं आहे. सो भारी लुक येतो याचा. ओके, सो तुम्हाला भेटूया डायरेक्ट आता या फोनमध्ये. सो आता सगळं झालेलं आहे. आता तुम्हाला दाखवलं पण की कोणते कोणते फिल्टर कसे कसे आहेत. सो आता मी तर नॉर्मलच वापरतो. आपला जो स्टार्टिंगला फिल्टर असतो जो नॉर्मल व्ह्यूसाठी, तोच आहे. त्याचं नाव मी विसरलो जरा, एक सेकंड फक्त, कारण याला पण एक नाव आहे काय तर YS काहीतरी म्हणून. या सगळ्यांची नावं इथं असं आतमध्ये दिलेलं असतं. CPL फिल्टर आहे. मग CPL फिल्टर हा वापरतो आता आपण नॉर्मल व्ह्यूसाठी. जेव्हा ऊन असेल, जेवढं प्रमाणात ऊन असेल त्या प्रमाणात आपण तसे आपण फिल्टर वापरू शकतो. सो तुम्हाला जर हे बाय करायचं असेल तर तुम्हाला खाली Amazonची लिंक पाठवून देईल मी. पण हे बाय केलेलं काय एवढं हरकत नाही आला, कारण पैसा वसूल आहे. कारण आता मला जेवढं आता मलाच वापरून आता किती 4-5 महिने होतील. सो माझा आता एक्सपिरियन्स एकदम भारी आहे. चला, मग तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब पण करा आणि कमेंट करा जरूर, कारण कमेंट केल्यावर जास्त रीच वाटते आपली. सो चला, भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओला.